नमस्कार, माझं नाव वीणा प्रेमनाथ पाटील आहे. माझी रेसिपीचं आज नाव आहे खोबऱ्याची भरली मिरची. हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. आता हे जवळजवळ बरेच जण कंटाळा येतो म्हणून विसरून गेले आहेत, कारण की कोणाला तेवढा वेळ नसतो हल्ली करायला. त्यामुळे आपलं ओलं खोबरं, मिरची, लसूण, अद्रक, थोडंसं मीठ, थोडीशी चिमूटभर साखर, लिंबाचा रस, हे सगळं एकत्र करून वाटण केलं आणि ते तेलावर परतून घेतलं. त्याच्यात हळद, मसाला, हिंग टाकलं आणि ते परतून घेऊन मिरच्यांमध्ये भरून घेतलं आणि त्या परतल्या, शॅलो फ्राय केल्या. हां हे पण नारळ आहे का? हां ते जस्ट त्यांनी मला सर्व करण्यासाठी. मला वाटतं आणखी छोटा तुकडा जर खायचा असेल. तिखट नाहीये. पण तेच आपल्या हो मीरा मॅम शेफ जसं म्हणाल्या मीरा मॅम की बऱ्याच वेळानंतर छान असं तिखट काहीतरी खायला मिळणार आहे. मगापासून बरंच गोड काय काय खाल्लंय आपण. प्लेटमध्येच तुम्ही हां स्टफिंग खाऊ शकता अशी. नाही छान आहे छान आहे. छान आहे, म्हणजे स्टफिंग पण त्याचा वेगळा फ्लेवर आहे आणि ह्याचा सुद्धा छान आहे. क्या बात आहे. छान आहे, म्हणजे बराच वेळा मी गोड खातोय, खीर, मोदक आणि असं सगळं, बर्फी वगैरे, गुलाबजाम, त्याच्यात आता ही छान एक वेगळी चवीची रेसिपी. जास्त तिखट पण नाहीये आणि एकदमच खूप सुरेख झालेलं आहे जेवण. चविष्ट आहे. येस. सो खोबऱ्याची भरली मिरची त्यांनी बनवली. धन्यवाद. तुम्ही बसू शकता.